आमचे गावान बदल झालाय, आमचे गावान बदल झालाय. प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय, प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय. तसेच जो आम्ही बहिष्कार घातलेला त्यासाठी आम्ही माघार घेतलेली आहे आणि मतदान हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी करायचाच आहे. मी एक यंगस्टर आहे, आम्हाला बदल हा हवाच आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा हा प्रल्हाद वरळीकर आमच्या नानांनाच आहे आणि तेच एकटे सक्षम आहेत या बदलसाठी. त्यांना काही गोष्टी पटल्या आणि त्यांनी जी आम्हाला 13-2 ची कारवाई रद्द करणार म्हणून सांगितलं आणि त्यांच्याही मनापासून आभार. आणि जे काय आम्ही काय अपशब्द कधी आक्रोशमध्ये बोललो असेल तर आम्ही त्यांच्याकडे क्षमा मागतो. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आम्ही खूप आभार मानतो मनापासून आणि आम्ही तुमच्या पाठी उभे राहणार. प्रल्हाद बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रल्हाद बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आता काही महिन्यापूर्वी तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला, कारण 13-2 हे लावलेलं आणि पूर्ण जे बांधकामाचं पूर्ण होतं ते बंद ठेवलेलं. तर ते कसं काय आता याच्यावर काय करणार? नमस्कार. आता मी साऊथ मुंबई चॅनलचा आभार मानतो, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही एक खबर दिली होती की आम्ही ते बहिष्कार टाकतो मतदानावर. कारण का आमच्या इथे 10,000 लोकांची जनतांची वस्ती आहे आमची. त्यामध्ये आमचं एकच विकासाने 2 साईड आहेत. आमच्या शेतनसाई साईड आहे आणि त्यांचं एक साधारण साईड आहे. साधारण साईड वरती आमचे 240 जणांचे आमचे रूम होत्या. 240 जणांचे आमचे रूम होते आणि ते आमचे 254 जणांचे आमचे सदस्य आहेत. आमचे असे 10,000 लोकांची वस्ती होती. त्या वस्तीवरती म्हणजेच 13-2 ची कारवाई जी केली गेली ती अतिशय अशी दुर्दैवी होती. त्याला उत्तर म्हणून आम्ही सर्व लोक एकत्र आलो आणि आम्ही असं एक आमचा अस्त्र आमचा आहे जो मतदान बहिष्काराचा तो आम्ही टाकलेला होता आणि त्या तुम्ही दाखवलं होतं. डॉक्टर तुमच्या साऊथ मुंबई न्यूजला तुमचे आभार मानतो पुन्हा एकदा मी. त्यानंतर आम्ही आमचे स्थानिक इथे उमेदवार होते प्रल्हादजी वरळीकर, तसेच इतर आमचे काही सदस्य होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर पोहोचलो आणि त्यांच्या माध्यमातून आजला ही 13-2 ची कारवाई योग्य ते तपासणी करून मागे घेण्याचे आश्वासन दिलं आम्हाला आणि लवकरच ते उठल्याची आम्हाला आशा आहे. काय सांगताय आता कसं 13-2 आणि बहिष्कार उठवलाय? नमस्कार, मी सुनील सोनावणे, सागर दर्शन रहिवासी. गेले 35 वर्ष आमचं काम रखडलेलं होतं. या 2020 साली काम चालू झालं आणि आता लेटेस्ट ऑक्टोबर पर्यंत काम व्यवस्थित चालू होतं. ऑक्टोबरला अचानक काम चालू असताना आम्हाला 13-2 ची नोटीस आली आणि डेव्हलपर चेंजचा त्याच्यामध्ये उल्लेख झालेला होता. तर त्यानंतर आम्ही सर्व रहिवाशांनी ठरवून बहिष्कार टाकला निवडणुकीवर आणि त्याचा प्रतिसाद पुढपर्यंत गेला आणि त्याची दखल घेतली गेली. आणि त्यानंतर आम्हाला शेवटी आता प्रल्हाद वरळीकर यांच्या थ्रू मदत भेटली आणि शेवटी आम्हाला आता हे सीसी भेटण्याची लवकर आता चान्स होणार. त्यात लवकर आमचं काम पण होईल. आम्ही आमच्या थ्रू सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी मतदान स्वतःचा अधिकार घ्या, अधिकारा थ्रू मतदान करा. मी नवनाथ करंदेकर, चैतन्यसाई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव या नात्याने खरं तर 15 दिवसापूर्वी आम्ही मतदानावर प्रशासकीय विरोध म्हणून बहिष्कार टाकला होता. कारण या विभागात चैतन्यसाई जनता कॉलनी त्याचप्रमाणे सागर दर्शन या ज्या 2 संस्था आहेत त्याच्या जवळजवळ 2,500 सभासद आहेत. या दोन्ही संस्थांचे मिळून एक 10,000 रहिवासी आहेत. त्यांना थोडंसं इफेक्ट होत होतं कारण SRAने 13-2 काढण्याचा विकासकांच्या मार्फत विकासकाला या प्रोजेक्टवरून हटवण्याचा एक प्रयत्न झाला होता. त्या अनुषंगाने प्रशासनापर्यंत आमची हाक पोहोचली जावी त्यासाठी आम्ही बहिष्कार घातला होता. परंतु गेल्या आठवड्याभरात जे काही चक्र फिरले आणि त्या अनुषंगाने आपले राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे गृहनिर्माण मंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या उमेदवारामार्फत आमची ही दखल घेतली आणि त्या अनुषंगाने आम्हाला 13-2 म्हणजे सागर दर्शनची तर 13-2 आठवण्याचा सुतोवाच झालेलाच आहे आणि लवकरच त्या कामाला सुरुवात सुद्धा होणार आहे. आणि आमची सुद्धा म्हणजे चैतन्यसाईची जी 13-2 झालेली आहे त्या अनुषंगाने ती रिवाइज करण्याचे सुद्धा सुतोवाच केलेले आहेत. त्याबद्दल मी एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे CEO SRAचे कल्याणकर साहेब यांचे सुद्धा आभार. त्यांनी पुन्हा एकदा आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या या जी अडचण होती, समस्या होती ती सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच अनुषंगाने आम्ही जो प्रशासकीय
त्याच्यावर विरोध दर्शवला होता किंवा बहिष्कार घातला होता तो आम्ही मागे उठवतोय. आणि मी आमच्या विभागातील सर्वच मतदारांना आवाहन करीन की आपण मोठ्या संख्येने या मतदानात उतरायचंय आणि भरघोष मताने आपल्याला मतदान करायचंय. एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भारती पाटील. आम्ही जे पाहिलंच असेल की तुम्ही आम्ही 15 दिवस गेली तेव्हा खूप म्हणजे हे करतोय मतदान बहिष्कार वगैरे टाकलेला, कारण आमच्यावर तसं हे प्रसंग तसा आला होता. पण प्रल्हाद वळीकर यांच्यात मार्फत आमचा हा हे जो 13/2 ची जी नोटीस आलेली ते त्यांनी ऐकल्यानंतर जो त्यांनी पुढाकार घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे आमचं आव्हान पोहोचवलं व त्याच्यावर जी कारवाई आमच्यावर चालू होती ती हटवण्याचं त्यांनी जे हे सुचवलं आहे त्यांना, आणि ते तसं झालेलं पण आहे की सागर दर्शनची तर हे झालेलीच आहे कारवाई, आता आमची पण होणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलंच आहे. म्हणून त्यांचे पण खूप आम्ही आभार मानतो. तसेच जो आम्ही बहिष्कार घातलेला त्यासाठी आम्ही माघार घेतलेली आहे आणि मतदान हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी करायचाच आहे. नमस्कार. प्रथम मी सगळे राजकारणी म्हणजे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचे मनापासून आभार मानते. त्याच्यामध्ये प्रल्हाद वरळीकर दादा यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवलं. सगळे राजकारणी लोकांनी आम्हाला खूप आश्वासन दिलं, त्यांनी सपोर्टही केला. पण जे काय केलंय हे शिंदे साहेबांकडनं सगळं झालेलं आहे आणि 13/2 ची जी कारवाई केलेली ती त्यांनी रद्द करणार हे डिक्लेअर केलं. आणि आम्ही जे आक्रोश करत होतो सगळ्यांच्या पाठी आम्ही आक्रोश केलं. कल्याणकर साहेबांच्या पाठी केलं की आम्हाला हे का केलं, काम चालू असताना आमच्यावर अन्याय का केला. तर मी त्यांच्याकडे क्षमा मागतो, आम्ही सगळेजण, कारण खूप आक्रोश केला. पण त्यांनी आम्हालाही आता आमचं सगळ्यांचं आमचे जे पदाधिकारी आहेत चैतन्य साईचे, सागर दर्शनचे, त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांना काही गोष्टी पटल्या आणि त्यांनी जी आम्हाला 13/2 ची कारवाई रद्द करणार म्हणून सांगितलं. आणि त्यांच्याही मनापासून आभार. आणि जे काय आम्ही काय अपशब्द कधी आक्रोशमध्ये बोललो असेल तर आम्ही त्यांच्याकडे क्षमा मागतो. कारण त्यावेळेला तो काळच तसा होता की आम्हाला काही कळत नव्हतं, पायाखाली जमीन आमची हल्ली होती, काय करावं आणि हा अन्याय आमच्यावर होत होता. पण ह्या लढाईमध्ये आमची सगळी म्हणजे 2054 घरं चैतन्य साईची आणि सागर दर्शनची हे एकत्र येऊन आम्ही हा जो बहिष्कार टाकला होता तो आम्ही आता बहिष्कार मागे घेतोय. कारण आम्ही जे काय आम्हाला शब्द दिले साहेबांनी आणि त्यांच्यासाठी आम्हाला माघार घेणं आहे आता, आणि आम्ही माघार घेतला. आम्ही भरघोस मताने आता सगळी बाहेर पडून आम्ही ह्याच्यावरती मतदान करणार. आणि ह्याच्यामध्ये सगळं आम्ही श्रेय प्रल्हाद दादा वरळीकर यांना देतो, कारण ह्यांच्या मार्फत हे पुढे पुढे गेलेलं आहे आणि तिथपर्यंत पोहोचलो. मदत केली ती मुख्यमंत्र्यापर्यंत नेऊन पोहोचवली आणि त्यांना आम्ही भरघोसाने आता विलेक्शन करणार आहोत. हे आमचे त्यांना आभार. आणि कल्याण साहेबांना पण आमचे हात जोडून विनंती की आमचा त्यांनी काम केलं आहे, विरुद्ध नाही ते चांगलं आता काम करतायत आमचा, आणि त्यांच्यासाठी आम्ही काय बोललो असेल तर आमची त्यांच्याकडून माफी. आम्ही प्रल्हाद दादा वर्णीकरांकडे गेलेलो तर आम्हाला त्यांनी की आश्वासन दिलेलं की आम्ही तुमचं काम करू म्हणून. तर त्यांनी आमचं काम भरपूर म्हणजे साहेबांकडे पोहोचवलं आणि साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. आमचं जे सागर दर्शन होतं 13/2 ची नोटीस होती ती रद्द केली काल आणि काम चालू करायला म्हणून सांगितलं. आणि आमची पण चैतन्य साईची जी 13/2 ची नोटीस आहे ती पण कॅन्सल करणार आहे म्हणून असं कल्याणकर साहेबांकडनं आम्हाला असं कळलंय. तर त्यांचे आम्ही आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आम्ही खूप आभार मानतो मनापासून. आणि आम्ही तुमच्या पाठी उभे राहणार, किती काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठी उभे राहणार. आज बहिणींचा खरोखर आज आम्हाला नक्की हे कळलं की आज भाऊ म्हणून आमच्या पाठी राहिलेत आणि आमची घरं वाचवली. ते शिंदे साहेबांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आमचे गावानं बदल झालाय, आमचे गावानं बदल झालाय. प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय, प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय. आमचे गावानं बदल झालाय, आमचे गावानं बदल झालाय. प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय, प्रल्हाद नाकवा उभा यो राहिलाय. बोला. माझं नाव विद्या जयवंत वरळीकर. मी इकडची भूमी कन्या आहे वरळीची.
आणि माझ्यावर काही प्रसंग आला आमच्या गावातून तर आम्ही प्रल्हाद वरळीकर यांच्याकडे जातो. ते आमच्यासाठी भरपूर कामं करतात, धावून येतात ते आमच्या कामाला. प्रल्हाद वरळीकरसाठी हे आमच्या कामासाठी सगळ्यासाठी धावून येतात आणि आम्ही समर्थ त्यांनाच हे करणार. आमच्या अर्ध्या रातीला वेळ प्रसंगाला धावून येणारे आमचे लाडके बंधू श्री प्रल्हाद वरळीकर, आम्ही त्यांना आमचा भरघोस पाठिंबा आहे त्यांना. अर्ध्या रातीला वेळ प्रसंगाला धावून येणारे श्री प्रल्हाद वरळीकर. मी एक यंगस्टर आहे, आम्हाला बदल हा हवाच आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा हा प्रल्हाद वरळीकर आमच्या नानांनाच आहे आणि तेच एकटे सक्षम आहेत या बदलसाठी. प्रल्हाद बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रल्हाद बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.